तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आतापर्यंत अंबाजोगाई तालुक्यामध्ये खरीपाच्या पेरण्या 68% झालेल्या आहेत आणि आता बाकी पाहिले तर आता गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी पाहिलं तर पावसाचा एक थेंबी पडलेला नाही। त्यामुळे आलेले पिके आता शेतकऱ्यांच्या धोक्यात आलेली तर आता कशा पद्धतीनं कृषी विभागाने आवाहन केलं होतं, मात्र शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या। आता माझ्यासोबत बोलण्यासाठी मुंडे आहेत कृषी अधिकारी, आपण त्यांच्याशी संवाद साधणार। सर काय सांगाल, आपण शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं किंवा की लवकर पेरण्या करू नका, पण शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या। आता सध्या पाहिले तर पिकांची अत्यंत कंडिशन धोक्यात आलेली आहे, काय सांगाल? सर तसं पाहिलं तर मे महिन्यामध्ये नेहमीच्या प्रमाणात यावर्षी जास्त पाऊस झालेला आहे। त्याचबरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण थोडेसे जास्त होते। त्यामुळं कृषी विभागामार्फत वारंवार शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या, परंतु तरीही मेमध्ये झालेला चांगला पाऊस व जूनच्या पहिल्या आठवड्यातील पाऊस यामुळे आत्तापर्यंत जवळपास 70% पेरण्या आता आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण झालेल्या आहेत। परंतु सध्याच्या स्थितीमध्ये मागच्या 5-10 दिवसामधले जे पावसाचा खंड आहे त्यामुळं जे की डोंगराळ प्रदेश आहे आणि जिथे की निचरा होणाऱ्या जमिनीची जास्त आहेत, अशा भागामध्ये थोडीशी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यासमोर आलेले आहे। जर या 5-10 दिवसामध्ये किंवा 7 दिवसामध्ये जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकलेले आहे। दुसरीकडे पाहिलं तर अनेक ठिकाणी ते 33-44 बियाणे जे आहे ते अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे तक्रार देखील करण्यात आल्या की ते उगवत नाही आहे, ज्या ठिकाणी उगवलं त्या ठिकाणी पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना, त्याच्यावर शेतकरी पुन्हा दुबार असते। अशासाठी आपण काही कंपनी मार्केट आपण काही कृषी अधिकारी कशी व्यवस्था करण्यात आली त्याची? सर फक्त त्याच बियाण्यासाठी नाही पण इतर सर्व बियाण्यासाठी बियाणे कायद्याच्या अंतर्गत बियाणे तक्रार निवारण कमिटी आपण तालुक्यामार्फत संचलित केलेली आहे, ज्यामध्ये की कुठल्याही शेतकऱ्याची जर बियाणे वेळेवर नीट पेरणी करूनही बीज प्रक्रिया करूनही जर बियाणे उगवले नसेल तर अशा शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तक्रार करण्याची संधी आहे व त्यांनी फक्त त्यांचे बियाण्याची पावती व त्यांचे पाकिट जे काय असेल ते त्यांनी सांभाळून ठेवायचे। अशी तक्रारीवर आपण कंपनीच्या व तालुकास्तरीय तक्रार निवारण कमिटीच्या मार्फत पूर्णपणे गावस्तरीय पाहणी करून तक्रार निवारण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय। आतापर्यंत पहिलं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची जास्त पेराई घेण्यात आलेलं आहे अंबाजोगाई तालुक्यामध्ये? सर अंबाजोगाईमध्ये जवळपास 80% क्षेत्रावर सोयाबीन होतं। काही भागामध्ये जिथे की पाण्याची उपलब्धता जास्त आहे अशा पट्ट्यामध्ये काही प्रमाणामध्ये ऊस वगैरे होतो आणि आजच्या घडीला मागच्या चालू 2 वर्षामध्ये जे की कापसाचं जे रेट चांगला मिळतो त्यामुळे कापूस थोडासा वाढतोय व तुरीमध्येही रेट चांगला असल्यामुळे तुळीचंही काही प्रमाणात उत्पादन वाढते। अनेक ठिकाणी पाहिलं तर अनेक दुकानदार हे जास्त भावानं खत बियाणे विकत असतात, याची तक्रार पण अनेक शेतकऱ्यांनी केली होती। अशासाठी आपण काही पथक नेमवलेत का आणि त्याचं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे? सर आपल्या तालुक्यामार्फत आपण एक तालुकास्तरीय तक्रार निवारण पथक तयार केलेलं आहे, ज्याचे की अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी व सचिव पंचायत समिती कृषी अधिकारी होते। त्याचबरोबर जिल्हास्तरीय भरारी पथकंसुद्धा आपल्या तालुक्यामध्ये 2-3 वेळा येऊन त्यांनी पाहणी केलेली। आपल्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये जास्त तशा प्रकारच्या तक्रारी आल्या नाहीत आणि आपण जवळपास 70% दुकानाच्या ऑलरेडी तपासण्या केलेल्या आहेत, तसे अहवालही पाठवलेत व सर्व दुकानामध्ये तक्रार निवारण बोर्ड लावण्याचं आपण सर्व दुकानदारांना कंपल्सरी केलेलं आहे। आपण आता शेतकऱ्याला आपल्या कृषी अधिकारी म्हणून आपण काय आवाहन करतात? सर मी सर्व शेतकऱ्यांना हेच विनंती करतो आहे की ज्या शेतकऱ्यांची आणखीनही पेरणी राहिली आहे, जवळपास 20%-30% शेतकऱ्यांची पेरणी राहिली, त्यांनी आणखीनही काळजीपूर्वक बियाणे प्रक्रिया करून व पाऊस योग्य प्रमाणात झाल्यानंतरच पेरणी करावी। त्याचबरोबर ज्यांची ऑलरेडी पेरणी झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी आता खतांसह पोटॅशियुक्त खतं जितके देता येतील एखादा युरियाचा फवारणी पाण्यासोबत मिक्स करून ती करावी। त्याचबरोबर 12-32 असेल किंवा पोटॅशयुक्त खतांचा एखादा फवारणा द्यावा, जेणेकरून जे सध्या ताणावर आलेले पिके आहेत त्यांना आणखी 5-10 दिवस अधिकचा वेळ त्यांना मिळेल, जेणेकरून त्यांचं जे दुबार पेरणीत आलेलं संकट आहे ते थोडंसं 10 दिवसाने समोरलं जाईल। तर हे होते कृषी अधिकारी, त्यांनी सांगितलं की कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार जे बाकीच्या जे शेतकऱ्यांची पेरणी आहेत ते त्यांनी त्यांच्या सल्ल्यानुसार पेरण्या कराव्या असे देखील त्यांनी आवाहन करण्यात आलेले आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह संभाजी म्हणजे TV9 अंबाजोगाई बीड। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।